नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माद्री राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर व्याकरणचे धडा आहे त्याचं नाव काय? वाक्यरचना. काय आहे तिचं नाव? वाक्यरचना. आणि हा धडाचा हा दुसरा सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, आता आपण बघणार आहे अर्थ के अनुसार वाक्याचे 8 भेद. काय बघणार आहे? अर्थानुसार वाक्याचे किती भेद पाहणार आहे? 8 भेद पाहणार आहे. नीटप्रमाणे ऐकून घ्या. पुन्हा सांगत आहे मी, अर्थाच्या अनुसार वाक्याचे आपण 8 भेद किंवा 8 प्रकार पाहणार आहे. तर चला पहिला बघून घ्या की कोणकोणते प्रकार आहेत, त्यानंतर त्यांची परिभाषा किंवा त्यांची उदाहरण पाहणार आहे आपण. तर चला बघून घ्या. तर पहिला आहे तुमच्या विधानार्थक वाक्य. पहिला काय आहे तुमच्या? विधानार्थक वाक्य. दुसरा आहे तुमच्या निषेधार्थक वाक्य. दुसरा काय आहे? निषेधार्थक वाक्य. तिसरा अज्ञार्थक वाक्य. तिसरा काय आहे? अज्ञार्थक वाक्य. चौथा प्रश्नार्थक वाक्य. आणि पाचवा इच्छार्थक वाक्य. आणि सहावा संभावनार्थक वाक्य. सातवा विस्मयार्थक वाक्य. आणि आठवा संकेतार्थक वाक्य. तर हा सगळं तुमच्या अर्थानुसार वाक्य दिलेले आहे. त्यांचा 8 प्रकार आहे. अशाप्रमाणे त्यांच्या 8 भेद आहेत. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. नाही कळाले आहे तर पुन्हा मी सांगत आहे. कळाले? छान. तर चला बघून घ्या. बघा, तर पहिलं काय आहे तुमच्या? विधानार्थक वाक्य. काय आहे? विधानार्थक वाक्य. तर नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. जिस वाक्य में किसी क्रिया के होने या करने की सूचना हो उसे विधानार्थक वाक्य कहते हैं. ज्या वाक्यातून, नीटप्रमाणे ऐकून घ्या, ज्या वाक्यातून कोणताही क्रियाचा होणाऱ्या किंवा कार्य करण्याची सूचना भेटत आहे त्यांना आपण विधानार्थक वाक्य असा म्हणतं. कळलं की नाही? पुन्हा सांगत आहे मी, नीटप्रमाणे ऐकून घ्या. ज्या वाक्यातून कोणताही क्रियाचा होणाऱ्या किंवा कार्य करण्याची सूचना आपल्याला भेटत आहे त्यांना आपण विधानार्थक वाक्य असाही म्हणतं. कळलं आता? हो. आता आपण यांच्या उदाहरण बघणार आहे की जसं पहिला, कुछ लाख वर्षों पहले मनुष्य जंगली था. काही लाखो वर्षपूर्वी मनुष्य जे आहे ते जंगली होता. ते कसा होता? जंगली. म्हणजे ते जंगलाचं जीवन व्यतीत करत होता. दुसरा, मैं आवाक खड़ा रह जाता हूँ. मी आवाक खड़ा म्हणजे उभा राहत होते. तिसरा, मेरे दिमाग गुस्से से पागल हो गया था. माझा दिमाग, माझे जी बुद्धी आहे ते गुस्सेमध्ये वेडे झालेला होता. तर तुम्ही इथे बघणार आहे की हे जे क्रिया आहे ना ते कार्य करण्याची सूचना करत आहे. तर त्यांना आपण काय म्हणत आहे? विधानार्थक वाक्य म्हणत आहे. कळलं की नाही तुम्हाला? लवकरच लवकर सांगा. कळाले? छान. तर चला अजून बघून घ्या. दुसरा बघा. दुसरं जे तुमच्या समोर आलेलं आहे त्यांचं नाव आहे निषेधार्थक वाक्य. काय आहे त्याचं नाव? निषेधार्थक वाक्य. बघा यांची परिभाषा बघा. जिस वाक्य में किसी बात के न होने या न करने का बोध होता है उसे निषेधार्थक वाक्य कहते हैं. नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. ज्या वाक्यातमध्ये कोणताही बातमी नाही होणाऱ्या किंवा नाही होण्याचं बोध कळून जात आहे त्यांना आपण निषेधार्थक वाक्य म्हणत आहे. कळलं की नाही? चला पुन्हा सांगत आहे मी, नीटप्रमाणे ऐकून घ्या. ज्या वाक्यातून कोणताही बातमी नाही होणाऱ्या किंवा नाही होण्याचं बोध कळून जात आहे त्यांना आपण निषेधार्थक वाक्य असं म्हणतो. आता कळलं? हो. जसे मनुष्य अब नाखून को नहीं चाहता. मनुष्य आता नाखूनला नाही हवे, त्यांना नाखून नाही हवे. तर याबद्दल तुम्ही बघणार की हा जे नाही म्हणजे नाही होणाऱ्याचा बोध होऊन जात आहे तर यांना आपण काय म्हणतात? निषेधार्थक वाक्य असंही म्हणतं. कळलं की नाही? हो. दुसरा बघा. तिसरी राजकुमारी ऐसा नहीं कर सकती. तिसरी राजकुमारी असं नाही करून घेतलेली होती. तर याबद्दल तुम्ही या वाक्याला पण बघणार आहे की नाही म्हणजे नाही. तर याप्रमाणे हा निषेधार्थक वाक्य आहे. तिसरा बघा. ये कुल्हाड़ी मेरी नहीं है. हा कुल्हाडी माझी नाही आहे. तर याबरोबर पण तुम्ही बघणार आहे की नाही म्हणजे नाही करण्याची प्रक्रिया आहे. तर यांना आपण काय म्हणतात? निषेधार्थक वाक्य असा म्हणत आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर चला अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. बघा, आता आपल्या समोर आलेला आहे तिसरा. काय आलेला आहे? तिसरा
प्रकार आलेला है किंवा तिसरा भेद आलेला आहे बघा। जिस वाक्य में किसी भी प्रकार की आज्ञा या प्रार्थना का बोध होता है उसे आज्ञार्थक वाक्य कहते हैं। नीट प्रमाणे ऐकून घ्यायचे आहे। ज्या वाक्यातून कोणत्याही प्रकारची आज्ञा किंवा प्रार्थनाची बोध होत आहे। नीट प्रमाणे ऐकून घ्यायचे आहे। ज्या वाक्यातून कोणत्याही प्रकारची आज्ञा या प्रार्थनाचा बोध होत आहे त्यांना आपण आज्ञार्थक वाक्य म्हणतो। बघा पुन्हा सांगत आहे मी, नीट प्रमाणे ऐकून घ्या। ज्या वाक्यातून कोणत्याही प्रकारची आज्ञा किंवा प्रार्थनाचा बोध होऊन जात आहे त्यांना आपण आज्ञार्थक वाक्य असंही म्हणतो। आता कळलं? हो। जसे इथे बघा, नाखून को काट दो, नाखूनला तुम्ही कापून द्या। तर ही मी तुमच्यावर प्रेमाची नाही बोलत आहे, मी तुम्हाला आज्ञा देते, नाखून कापून घे, उद्या नाखून कापून घे। तर हा जे काय आहे की मी तुम्हाला काय करते की मी तुम्हाला आज्ञाने बोलत आहे की तुम्ही हे करून घ्या, तुम्ही टीचरची आज्ञाचे पालन करता। तर त्याबरोबर असा, गेहूं के ये दाणे तुम सब अपने पास रखो, हा राजाचा आज्ञा होता आपली मुलगी सोबत किंवा आपली राणी सोबत की हे जे गेहूंचे दाणे मी तुम्हाला देत आहे तुम्ही आपल्या जवळ ठेवायचा आहे। तर याप्रमाणे यांचा पण आज्ञा होता। कळलं की नाही? हो। आता तिसरा बघा, जीभ वाचलता छोड़ और अपनी औकात में रहे। इथे जेव्हा दंतने यांनी तिला आवेश दिला होता किंवा आज्ञा दिली होती की जीभ तू वाचलता म्हणजे तू बोलू नको, ती आपल्या औकातमध्ये राहा। तर याप्रमाणे आज्ञार्थक वाक्य असंही करून देत आहे। कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा। हो। तर अजून काय आहे बघून घ्या। बघा आता आपण चौथा बघणार इथे प्रश्नार्थक वाक्य। काय बघणार आहे? प्रश्नार्थक वाक्य बघणार आहे। नीट प्रमाणे ऐकून घ्यायचं आहे। जिस वाक्य में किसी प्रकार का प्रश्न किया गया है उसे प्रश्नार्थक वाक्य कहते हैं। ज्या वाक्यातून, नीट प्रमाणे ऐकून घ्या, ज्या वाक्यातून कोणताही प्रकारचा प्रश्न करून जात आहे किंवा विचारून जात आहे त्यांना आपण प्रश्नार्थक वाक्य असंही म्हणतो। कळलं की नाही? हो। जसे इथे बघा, मनुष्य किस ओर बढ़ रहा है, हे जे मनुष्य आहे ते कोणता वर वाढून जात आहे। तर याप्रमाणे तुम्हाला अजून एक माहिती करायचं आहे या प्रश्नार्थक वाक्यामध्ये की तुम्ही हे बघणार, काय बघणार? पहिला हे प्रश्नार्थक चिन्ह किंवा प्रश्नार्थक वाक्याच्या प्रश्नार्थक चिन्ह आहेत की नाही, आणि किस कुठे, कोणाला, केव्हा, कसाला हा सगळं पण तिथे होणार आहे। जसं इथे किस म्हणजे कसा, तर याप्रमाणे मनुष्य किस और बढ़ रहा है, मनुष्य कुठं वाढून जात आहे, कोणाबरोबर किंवा कुठं वाढून जात आहे। तर याप्रमाणे प्रश्नार्थक चिन्ह। दूसरा, क्या ये वही दाणे हैं जो मैंने तुम्हें दिए, का हे तेच दाणे आहे जे मी तुम्हाला दिलेले होते, आणि याप्रमाणे प्रश्नार्थक चिन्ह। तर मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे, प्रश्नार्थक वाक्यामध्ये तुम्हाला प्रश्नार्थक वाक्य किंवा चिन्ह हवे आहेत। कळलं की नाही? हो। आता इथं तिसरं बघा, बडे दुखी लग रहे हो, क्या बात है, तुम्ही खूपच दुखी लागत आहे, काय बातमी आहे, आणि प्रश्नवाचक चिन्ह किंवा प्रश्नार्थक वाक्य। तर याबद्दल हा प्रश्नार्थक वाक्य आहे, जिथे कोण, कोणास, केव्हा, कुठे हा सगळं पण येणार, आणि याबरोबर यांच्यासोबत प्रश्नचिन्ह पण येणार आहे। कळलं की नाही आता? हो। तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे। बघा आता तुमच्या समोर पाचवा प्रकार आलेला आहेत की नाही? लवकरच लवकर सांगा। हो। पाचवा काय आहे? इच्छार्थक वाक्य आहे। काय आहे? इच्छार्थक वाक्य आहे। जिस वाक्य में कोई इच्छा या आशीर्वाद दिया जाता है उसे इच्छार्थक वाक्य कहते हैं। नीट प्रमाणे ऐकून घ्या। ज्या वाक्यातून कोणताही इच्छा किंवा आशीर्वाद देणार पाहिजे किंवा आशीर्वाद होते त्यांना आपण इच्छार्थक वाक्य असंही म्हणतो। कळलं की नाही? पुन्हा सांगत आहे मी, नीट प्रमाणे ऐकून घ्या। ज्या वाक्यामध्ये कोणताही इच्छा किंवा आशीर्वाद देऊन जात आहे किंवा करून जात आहे त्यांना आपण इच्छार्थक वाक्य असंही म्हणतो। जसे इथे ईश्वर आपको सफल करे, ईश्वर म्हणजे देव तुम्हाला सफल करणार आहे, देव हे तुम्हाला सफल करणार आहे। दुसरा, बच्चे ये जाने तो अच्छा हो, मुलं म्हणजे बच्चे ये जाणार आहे तर खूपच चांगले होणार आहे। तिसरा, तुमने पानी से मेरी कुल्हाड़ी निकाल दी, भगवान तुम्हें सुखी रखे,
तुम्ही पाणीबद्दल माझी कुल्हाडी काढलेली आहे, तर भगवान म्हणजे देवा तुम्हाला सुखी ठेवणार. तर याबद्दल तुम्ही इथे बघणार की माझी इच्छा आहे, माझी आशीर्वाद तुमच्याकडे आहे की तुम्ही मला हे केले, हे केले. तर हा सगळं कुठे येणार आहे? इच्छार्थक वाक्याबद्दल ही होणार आहे. आता कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो, तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. बघा, आता तुमच्या समोर आलेला आहे 6वा संभावनार्थक वाक्य किंवा संदेहार्थक वाक्य. त्यांना आपण संदेहार्थक वाक्य पण म्हणत आहे. नीटप्रमाणे ऐकून घ्यायचे आहे. जिन वाक्य में कोई बघा, आता आपण पाहणार आहे 6वा संभार्थक वाक्य किंवा संदेहार्थक वाक्य. जिन वाक्य में कोई संभावना या संदेह व्यक्त उन्हें संभावनार्थक वाक्य कहते हैं. नीटप्रमाणे ऐकून घ्यायचे आहे. ज्या वाक्यामध्ये कोणताही संभावना किंवा कोणताही संदेह व्यक्त होणार आहे त्यांना आपण संभावनार्थक वाक्य म्हणतो. त्यांना आपण काय म्हणता? संभावनार्थक वाक्य म्हणतं. पुन्हा सांगत आहे मी, नीटप्रमाणे ऐकून घ्या. ज्या वाक्यामध्ये कोणताही संभावना किंवा संदेह व्यक्त होऊन जात आहे त्यांना आपण संभावनार्थक वाक्य म्हणत आहे. जसे इथे पहिला, मनुष्य की पशुता शायद अब लुप्त हो जाएगी. आता इथे संभावना आहे, हे होणार नाही किंवा होणार नाही आहे असं नाही की होणार आहेत परंतु कधी मानित नाही, तर हा संभावना आहे. जसे की आता कोविड झालेला आहे लोकांना किंवा लोकांना कोविड बद्दल शाळा बंद ठेवली आहे, सगळं बंद ठेवलं आहे, तर आपण काय म्हणतो? हा एक्झाम होणार आहे. झाले आहेत का? नाही. आपण बी संभावना करत आहे की होणार आहे. तर याबद्दल इथे बघा, मनुष्य की पशुता शायद अब लुप्त हो जाएगी. मनुष्य यांची पशुता आता लुप्त होणार आहे शायद, परंतु इथे काय आलेलं आहे? शायद. तर याबद्दल इथे असं करणार आहे. दुसरा, अगर खिडकी खुली रह गई तो चोर आ जाएगा. आता खिडकी खुली राहणार तर चोर येणार आहे. तर याबद्दल ही संभावना आहे. ते होणार आहेत पण नाही पण होणार, तर या संभावना आहे. तिसरा, शायद किसी दिन मनुष्य को नाखूनों का बढ़ना बंद हो जाएगा. शायद काही दिवशीबद्दल मनुष्य यांचं नाखून वाढायचं बंद होणार आहे. कळलं आता? हो. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. आता तुमच्याकडे 7वा आलेला आहे. काय आलेला आहे? 7वा प्रकार आला आहे. काय आहे? विस्मयार्थक वाक्य. काय आहे? विस्मयार्थक वाक्य. जिन वाक्यों में विस्मय, हर्ष, क्रोध आदि भाव व्यक्त है उसे विस्मयार्थक वाक्य कहते हैं. ज्या वाक्यातून विस्मय, हर्ष, क्रोध आदी भाव व्यक्त करत जात आहे त्यांना आपण विस्मयार्थक वाक्य असंही म्हणतं. कळलं की नाही? पुन्हा सांगत आहे मी, नीटप्रमाणे ऐकून घ्या. ज्या वाक्यातून विस्मय, हर्ष, क्रोध आदी भाव व्यक्त होत आहे त्यांना आपण विस्मयार्थक वाक्य असंही म्हणतो. जसे इथे पहिला बघा, मनुष्य पशु को किस बात में भिन्न है. मनुष्य या पशुला कोणत्याही बातमीला भिन्न आहे. शांती शांती शोर मत करो. तर हा काय आहे? क्रोध आहे की शांती शांती तुम्ही शोर नको करूया. तिसरा, अरे चुप हो जाओ, मतलब विस्मय, आता चुप होणार का? तर हा जे आहे तुमच्या विस्मयार्थक वाक्य आहे. आता आपण पाहणार आहे 8वा संकेतार्थक वाक्य. 8वां कोणता है? संकेतार्थक वाक्य. जिन वाक्यों में एक क्रिया दूसरी क्रिया की ओर संकेत करती है उन्हें संकेतार्थक वाक्य कहते हैं. ज्या वाक्यामध्ये एक क्रिया दुसरी क्रियाला संकेत करत आहे त्यांना आपण संकेतार्थक वाक्य असंही म्हणतं. कळलं की नाही? हो. जसं इथे उदाहरण दिलेलं आहे, अगर तुम पेड़ों को इसी तरह काटते रहो तो वन्य पशु कहाँ जाएंगे. तर हा संकेत करत आहे की जेव्हा तुम्ही वृक्षाला असं कापत आहे तर जे वन्याचे जे पशु आहे ते कुठे जाणार आहे तुम्हाला संकेत करत आहे. दुसरा, अगर खिडकी खुली रह गई तो क्या होगा. आता खिडकी उघडलेलं आहे तर काय होणार? तर हा संकेत आहे. काय होणार मला नाही माहित, परंतु हा संकेत दिलेले जात आहे. यदि समय पर वर्षा हुई तो फसल अच्छी होगी. तर हा संकेत आहे की समयानुसार म्हणजे वेळानुसार जेव्हा वर्षा होणार तर फसल जे आहे ते चांगली होणार आहे. कळलं? हो. आता इथे बघा, वाक्य अंगवाक्याचे 2 खंड होते, एक उद्देश आणि एक विधेय. वाक्य अंगवाक्याचा 2 खंड आहे, एक उद्देश आणि दूसरा विधेय. उद्देश बघा, वाक्य में जिसके विषय में कुछ कहा जाए उसे उद्देश्य कहा जाता है. वाक्यातून ज्यांच्या विषयावर आपण बोलत आहे त्यांना आपण उद्देश असंही म्हणतं. विधेय, उद्देश्य के बारे में जो भी कहा जाए वो विधेय कहलाता है. उद्देश यांच्या बातमीला कोणी पण आपण सांगत आहे ते विधेय बोलून जात आहे. जसे डॉक्टर ने बाह पर काला कपडा लपेटा है. डॉक्टर यांनी बाहावर काले कपडे लपेटलेले आहे.
तर उद्देश काय आहे? डॉक्टरने. आणि विधेय काय आहे? बाहवर काळे कपडे लपेटलेले आहे. कळलं आता? हो. तर अजून काय आहे? बघून घ्यायचं आहे. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो वाक्य यांच्या रचनाचे अनुसार किती भेद आहे आणि कशाप्रमाणे त्यांच्या भेदाचं उदाहरण किंवा परिभाषा पण पाहिले. हे सगळं तुम्हाला नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही ऐकून घेणार तेव्हाही तुम्हाला लवकर कळणार आहे. तर सगळं ऐकून घ्या, त्यांचे उदाहरण, त्यांची माहिती सगळं आणि त्यांची परिभाषा पहिलं. तर हा सगळं करून करून घ्या. कळलं की नाही? हो. धन्यवाद.